पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. त्याला मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सरांचा यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. चला सचिनजी पाटील साहेब चला या प्लीज. चला मी शाहूवाडी तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय सचिनजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हाताना सन्माननीय भीमरावजी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. त्याला मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सरांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. चला मित्रांनो फोटो घ्या कारण वर्षाचे 365 दिवस एक गोड आठवण हे क्षणचित्र आपल्या नक्कीच आठवणीमध्ये राहतात आणि तेच इथे नक्कीच घेतले जातात. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर आदरणीय संपर्क प्रमुख आदरणीय सन्माननीय रामभाऊजी माने साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतोय. मी कार्याध्यक्ष आदरणीय कुमारजी शेळके साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं सरांचा यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. त्याला मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सरांचा यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. मित्रांनो टाळ्यांचा गजर करूया. मित्रांनो वेळ हा मिळत नाही आणि वेळ हा काढावा लागतो आणि आपला मौलिक वेळ सरांनी आपल्याला स्पर्धेसाठी दिलाय त्याचा नक्कीच आभार व्यक्त करतो. तसेच खजिनदार आदरणीय सन्माननीय विठ्ठलजी पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी विनंती करतो इथे आपण पाहिलं गेलं तर निलेजी उकेड साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं विठ्ठलजी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. त्याला मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन ते सन्मानित करायचं आहे. तसेच उपसचिव आदरणीय सन्माननीय दिलीपजी आसरेकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी इथे विनंती करतोय पुन्हा एकदा कुमारजी शेळके साहेबांना विनंती करतोय आपण याचा आपण आपल्या शुभ असे सरांचं यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. त्याला मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच आदरणीय सन्माननीय सुभाषजी पाटील कासडे साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. सुभाष साहेबांना विनंती करतोय आपण यायचा आपला सुद्धा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. आपल्याला मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपला यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. तसेच आपले 8 संघ आहेत आणि 8 संघाचे संघ मालक यांना तो विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय सन्माननीय राजेजी यादव साहेबांचा जाधव यांचा तो यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो सरांना आपल्या शुभाचे सरांचं यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. तर सुद्धा मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानित केला जाईल. मित्रांनो मी मगाशी म्हणालो की वेळ हा मिळत नाही वेळ हा काढावा लागतो आणि या मान्यवर मंडळीने आपला मौलिक वेळ स्पर्धेसाठी दिलाय त्यांचा नक्कीच आभार व्यक्त करतोय. तसेच शाहूवाडी तालुक्याचे एक आधारस्तंभ
खऱ्या अर्थानं दिलदार व्यक्तिमत्व, जेव्हा जेव्हा गरज तेव्हा धावून येणारं व्यक्तिमत्व आणि आपली मानाची अभिमानाची स्पर्धा आता शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 3 या स्पर्धेमध्ये 8ही संघाला ज्यांच्या माध्यमातून किट आम्हाला देण्यात आले असे आदरणीय सन्माननीय अनिल भाई पाटील साहेबांचं यथोचित मान सन्मान ते केला जाईल। मी सचिनजी लोहा साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ समितीला टाळ्यांचा गजर होऊ द्या या व्यक्तिमत्वासाठी। तसेच अध्यक्ष पूर्ण कमिटी मेंबरला विनंती करतो, चला या कमिटी मेंबरला विनंती करतो या आपण आपल्या शुभ आदरणीय सन्माननीय अनिल भाई पाटील साहेबांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे। मित्रांनो 8 संघ आणि 8 संघांना किट या दिलदार व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलंय। तसेच नक्कीच यावर्षी चांगलं सहकार्य लाभलंय, येणाऱ्या आपल्या नक्कीच पुढल्या पर्वामध्ये नक्कीच सरांच्या माध्यमातून चांगलं आणि यापेक्षा अधिक सहकार्य नक्कीच लाभेल या तीळ मात्र शंका नाही आहे। तसेच लोकनियुक्त सरपंच येलूर आदरणीय सन्माननीय संदीपजी पवार साहेब यथोचित मान सन्मान येथे केला जाईल। मी पूर्ण आयोजन कमिटीला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ सरांचं यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे। मित्रांनो आपण या प्रीमियर लीग पाहताय आणि या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला प्रथम क्रमांकाचं ते बहुविधीय चषक पाहताय याच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय ते आदरणीय सन्माननीय संदीपजी पवार साहेब यांचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल। चला पूर्ण आयोजन कमिटीला विनंती करतो आपण आपल्या शुभ सरांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे। मित्रांनो या दिलदार व्यक्तीमध्ये एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या, खरंच एक चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलंय। थँक्यू सो मच सर, आपल्या माध्यमातून चांगलं सहकार्य लाभलं आणि येणाऱ्या नव्या पर्वामध्ये सुद्धा नक्कीच चांगलं सहकार्य लावेल यातील मात्र शंका नाही आहे। तसेच एक्सचेंज स्पोर्ट्सचे सर्व आणि अंडर-23चं जे आपण किट पाहिलं त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय, अर्थात राजेंद्र नरवणे साहेब यांचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल। हॅलो सन्माननीय सुरेशजी लांबोरे साहेबांना विनंती करतोय एक दिलदार व्यक्तिमत्व, एक डॅशिंग पर्सनॅलिटी अर्थात संघ मालक आजच्या या स्पर्धेचे विजेते संघ मालक राजेंद्र नरवरे साहेबांचा यथोचित मान सन्मानित केला जातोय। तसेच मित्रांनो आपण पाहता तसेच मित्रांनो या आजच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर म्हणून नक्कीच देण्यात आले ते टी शर्ट देण्यात आले ते दुर्वा स्पोर्ट्स आणि क्रिएशनचे सर्व अर्थात शाहूवाडी तालुक्याचे लाडके खजिनदार अनिलजी पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल। मी विनंती करतो या राजू यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ यांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे। त्यांना मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देण्याला सन्मानित करायचं आहे। मित्रांनो टाळ्यांचा गजर होऊ द्या अनिलजी पाटील साहेबांसाठी। तसेच मित्रांनो या स्पर्धेमध्ये आपण पाहताय मालिकावीर आणि या मालिकावीरासाठी जे बायसिकल जे देण्यात आले ते आपण पाहताय आदरणीय सन्माननीय खऱ्या अर्थानं आपण पाहताय नितीनजी कदम साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलं, त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान ते केला जाईल। त्यांचं कोणी प्रतिनिधी असेल तर प्लीज आपण यायचं, आपलं सुद्धा यथोचित मान सन्मान ते केलं जाईल। चला या स्पर्धेची वेळ खूप कमी आपल्याकडे मित्रांनो आपण खऱ्या अर्थाने या मालिकेचे चषक पाहताय गिरिजा एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय सन्माननीय श्री नितीनजी कदम साहेब यांचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल। त्यांच्या नक्कीच त्या स्पर्धेचे अनुपस्थित मात्र त्यांचं कोणीतरी प्रतिनिधित्व नक्कीच आपल्या माध्यमातून करतायत, त्यांचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल। मी आपल्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिनजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ त्यांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे।
संतोषजी जामदार साहेब हे मात्र या सन्मान स्वीकारतायत. मित्रांनो आपण पाहताय संतोषजी जामदार साहेबांच्या माध्यमातून फलंदाज आणि गोलंदाज चषक नक्कीच आम्हाला देण्यात आल्यात असे दिलदिल कृत्य आहे. त्याचं ते यथोचित मान सन्मान आपल्या या असोसिएशनच्या वतीने नक्कीच केलं गेलंय. मित्रांनो आपण द्वितीय क्रमांकाचं जे भव्य दिव्य चषक पाहताय ते आम्हाला देण्यात आल्यात आदरणीय सन्माननीय आपण पाहताय विजयजी वारंग साहेब यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. मी विजय सरांना विनंती करतो आपण यायचं आहे आपण सुद्धा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. विजयजी वारंग सर किरणजी वारंग आपण असाल तर आपण सुद्धा या. किरणजी वारंग सर विजयजी वारंग सर यांचं कोणी प्रतिनिधित्व करणारा असेल तर प्लीज आपण यायचं आहे. कोण किरणजी वारंग चला आपण यायचं आहे. विजयजी वारंग नक्कीच अनुपस्थित मात्र आपण त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. मी सचिनजी लोहर साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभाचे आपण पाहता हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लाभले. नक्की सर आता अनुपस्थित मात्र त्यांच्या उपस्थितीमध्ये किरणजी लोहार यांच्या माध्यमातून वारंग यांच्या माध्यमातून हा सन्मान इथे स्वीकारला जातोय. तसेच मित्रांनो या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं जे चेंडू त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय ते अर्थात आदरणीय सन्माननीय सुहाजी झोळे साहेब यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी विनंती करतो या अमोलजी निंबे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असे सुहाजी झोळे साहेबांचं यथोचित मान सन्मान येथे आपण करायचं आहे. सर या प्लीज आपण सुद्धा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. विनंती करतो या अमोलजी निंबे साहेबांना की आपण आपल्या शुभ असे सरांचं यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. त्याला मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण चला मित्रांनो. तसेच मित्रांनो आपण पाहता ही स्पर्धा आपण पाहिलीत या स्पर्धेमध्ये ज्याने युवा खऱ्या अर्थाने युवा आहेत आजची ही स्पर्धा आपण पाहिली आणि येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून स्पर्धा इथे आयोजित केली जाणार आहे. असे किरणजी शिंदे आणि सूरजजी निकम साहेबांचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. मी विनंती करतो या अक्षय आपल्याला तुम्हालाच विनंती करतो आपण आपल्या शुभ असते त्याचं यथोचित मान सन्मान आपण ते करत आहे. किरण शिंदे सर आपण सुद्धा यायचं आहे कारण पाण्यासारखं पुण्याचं दान आपल्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलंय. आपण सुद्धा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. तसेच मित्रांनो आपण पाहता या स्पर्धेसाठी वैयक्तिक बक्षीस त्यांच्या माध्यमातून लाभले ते आदरणीय सन्माननीय विश्वजित दळवी साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी विश्वास सरांना विनंती करतो आपण यायचं आहे आपला तो यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी विनंती करतो या सूरजजी निकम सरांना आपण या आपण आपल्या शुभ असे विश्वजित दळवी साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. या सर प्लीज चला या मित्रांनो ज्यांच्या ज्यांच्या नावाची उद्घोषणा करतो त्याला विनंती असेल आपण त्वरित यायचं. तसेच मित्रांनो आपण पाहता या स्पर्धेसाठी मालिका विरासाठी जे आपण या कूलर पाहताय जे आम्हाला लाभलंय त्या अर्थात आदरणीय सन्माननीय तानाजी लांबोरे साहेब यथोचित मान सन्मान ते केला जाईल. मी विनंती करतो या सूरजजी निकम सरांना आपणच यायचं आपण आपल्या शुभ असते तानाजी लांबोरे साहेबांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे. सर या प्लीज. तसेच तसेच मित्रांनो या स्पर्धेसाठी आपण जे सन्मान चिन्ह पाहताय ते सौजन्य आम्हाला लाभलंय अर्थात त्या शाहूवाडी तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील आणि प्रदीपजी वीर साहेबांना विनंती करतोय आपण जर यायचा आपलं जर यथोचित मान सन्मान ते केला जाईल. चला प्रदीप वीर आणि सचिनजी पाटील साहेबांना विनंती करतो. सर या प्लीज. चला या सचिनजी पाटील आणि प्रदीपजी साहेबांना विनंती करतो या सर आपण
लवकर यायचं प्लीज. आपलं जो यथोचित मान सन्मान आहे ते केला जाईल. तसेच मित्रांनो आपण पाहिलं फायनलचे मॅच होते त्यामध्ये गोलंदाज येलूर संघाचा प्रथमेश यासाठी आपले संघ मालक अर्थात अनिल पाटील यांच्या माध्यमातून जे 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं मी प्रथमेशला विनंती करतो आपण यायचं आहे आणि अनिल पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते त्याला तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिक देऊन इथं सन्मानित करायचं आहे. ये प्रथमेश मित्रांनो टाळ्यांचा गजर उद्या युवा खेळाडू आहे 5,000 रुपयाचं पारितोषिक लाभले. तसेच मित्रांनो आपण पाहताय आपण मालिक कबीर यांनी आपल्याला ते कॅश प्राईज लाभले ते आदरणीय सन्माननीय आपण पाहताय महेशजी जाधव साहेब चषक सुद्धा यांच्यामध्ये कॅश प्राईज आपल्याला लाभले. महेशजी जाधव साहेबांना विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे आपलं जो यथोचित मान सन्मान ते केला जाईल. संजयजी पाटील साहेबांना आपण यायचं आपलं सुद्धा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. संजय पाटील सर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज आपण या आपला यथोचित मान सन्मान ते केला जाईल. मी विनंती करतो इथे चला या प्लीज. त्यानंतर मित्रांनो आपण पाहताय बेस्ट बॉलर साठी जे शूज आम्हाला लाभलेत ते अर्थात मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे आदरणीय सन्माननीय दिनेशजी खेताल साहेब याचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. मी दिनेश सरांना विनंती करतो आपण जो यायचा आपलं तो यथोचित मान सन्मान ते केला जाईल. सर या. चला दिनेशजी खेताल कुठे असाल तर प्लीज या. तसेच मित्रांनो बेस्ट बॅटर अर्थात उत्कृष्ट फलंदाजी जे आपल्याला सिलिंग फॅन यांच्या माध्यमातून देण्यात आले ते आदरणीय सन्माननीय अमोलजी पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. मी अमोल पाटलाला विनंती करतो आपण या आपलं सुद्धा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. अमोलजी पाटील साहेब प्लीज आपण या. माफ करा अमोलजी जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला द्या. चला या आपलं सुद्धा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. मी आपल्याला विनंती करतो या सचिन लोवर साहेबांना विनंती करतो सर या आपण आपला शुभ असे सरांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे. त्याला मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेचा गोड आठवण म्हणून सन्मानित ते केला जाईल. तसेच मित्रांनो या स्पर्धेमध्ये सामनावीरांनी जे नक्कीच गॉगल दिले होते ते नक्कीच सामनावीरांनी जे आम्हाला गॉगल देण्यात आले होते ते आदरणीय सन्माननीय सागरजी कलेंद्र साहेब यांचा जो यथोचित मान सन्मान ते केला जाईल. मी सागर सरांना विनंती करतो आपण जो यायचा आपला जो यथोचित मान सन्मान ते केला जाईल. सर या प्लीज. चला नेक्स्ट. तसेच मित्रांनो उत्कृष्ट गोलंदाजी जे आपण सिलिंग फॅन पाहताय ते आदरणीय सन्माननीय राजेश जाधव साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय. चला सामन्यावर जे आम्हाला गॉगल लाभलेत अर्थात लाभले त्या अर्थात सागरजी कलंदे साहेबांचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. मी विनंती करतोय अमोलजी साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते सरांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण पाहताय जे फॅन आम्हाला देण्यात आले ते अर्थात राजेंद्र जाधव साहेबांचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. मी विनंती करतो या तुमच्या त्याला विनंती करतो आपण आपल्या शुभ असते त्यांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे. सर या प्लीज जा. हा
मित्रांनो एकच दिवस असतो आणि एकाच दिवसामध्ये हा मान सन्मान आहे तो आपण स्वीकारायचा आहे. तसेच मित्रांनो उत्कृष्ट फलंदासाठी जे आम्हाला शूज देण्यात आले त्यात एक लाडक्या व्यक्तिमत्व अर्थात आदरणीय सन्माननीय अक्षयजी चौगुले साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी विनंती करतो किरणजी शिंदे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते अक्षयजी चौगुले यांचा आपण यथोचित मान सन्मान येथे करायचा. या मित्रांनो आपण हा एक तो चेहरा पाहता ना एका बाजूला जो आमच्या खऱ्या अर्थात सन्मान करतो किरणजी शिंदे खरंच एक लाजळू व्यक्तिमत्व आहे मात्र एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. याला टाळ्यांचा गजर त्यांच्याकडे येऊ द्या. प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्हाला पाहतो त्या पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केल्या त्या असे किरणजी शिंदे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण सर आपण खरंच लाजळू आहात मात्र आपलं काम नक्कीच एक उल्लेखनीय कामगिरी आपल्या माध्यमातून नक्कीच आम्हाला पाहायला मिळते. पुढचा तसेच मित्रांनो आपण पाहतो उत्कृष्ट फिल्डर अर्थात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तो चषक आम्हाला लाभलाय आदरणीय सन्माननीय नरेशजी गोपाळ साहेब. मी त्याला विनंती करतो सर आपण यायचं आहे आपण सुद्धा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. नरेशजी गोपाळ साहेब सर या प्लीज गेले. तसेच मित्रांनो मालिका वेळ अर्थात मानद श्रेणी जे आम्हाला ट्रॉफीज लाभलेत ते अर्थात आदरणीय सन्माननीय अमोलजी भोसले साहेबांचे यथोचित मान सन्मान ते केला जाईल. अमोलजी भोसले साहेब जयेश सावंत आपण यायचा आणि हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. चला विनंती करतोय मी राजवादाला विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते यांचे यथोचित मान सन्मान ते करायचा आहे. मित्रांनो जे आपल्याला या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी लाभलेत आदरणीय सन्माननीय भरतजी देवळेकर साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी कुमारजी शेळके साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय भरतजी देवळे साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे करत आहे. कुमार सर या प्लीज. चला विनंती असेल मित्रांनो हे एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्याला लाभले अर्थात भरतजी देवळेकर साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे केला जातो. त्यांना मायेची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण देण्याला सन्मानित मात्र ते केलं जातं. आदरणीय सन्माननीय अमोलजी असोळकर साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी विनंती करतोय आपल्या अमोल सरांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. सर या अमोल सरांना विनंती करतो आपण याचा आपलं तो यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी सचिनजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सरांचे यथोचित मान सन्मान येथे करायचं. आपण पाहता या सरांच्या असे इथे मात्र यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जातो. त्याला मायेची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्याला सन्मानित येथे केलं जातं. शाहूवाडी तालुका युवा प्रतिष्ठान विक्रोळी अध्यक्ष आदरणीय सन्माननीय भीमरावजी पाटील साहेब यांच्या शुभ हातानं आपण हा सन्मान येथे पाहतो व्यासपीठावरती. तसेच मित्रांनो आपण पाहता या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजी चषक आम्हाला लाभलंय अर्थात संतोषजी जामदार साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी विनोदजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते संतोषजी जामदार साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. वेगवेगळे सर या आपण मित्रांनो हे पडद्यामागचे चेहरे आहेत. विनोदजी पाटील सर त्यांचा सुद्धा खरंच या स्पर्धेमध्ये मोलाचा वाटा आहे. मित्रांनो नक्कीच एकदा या दोन्ही खेळाडूंसाठी नक्कीच मित्रांनो टाळ्यांचा गजर होऊ द्या. तसेच मित्रांनो एक विशेष सत्कार रायझिंग स्टार
साठी ते चषक आले ते आम्हाला लाभलंय अर्थात आदरणीय सन्माननीय विनोदजी पाटील साहेब याचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. मी सूरज निकम यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सरांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे. मित्रांनो खरंच एकदा विनोद पाटील साहेब टाळ्यांचा गजर होऊ द्या. मित्रांनो जे मेहनत घेतली मी 2 दिवस पाहतो खऱ्या अर्थानं पायाला भिंगरी बांधली आहे. मी ज्यावेळी संजय होताना म्हणालो की आम्हाला समालोचक म्हणून विनोद पाटील सर लागतील का तेव्हा मला डायरेक्ट सांगितलं संजय सरांनी की आपल्याला विनोद पाटील मिळणार नाहीयेत कारण या स्पर्धेची जबाबदारी या व्यक्तीवरती दिली आहे आणि खऱ्या अर्थानं ते लिहिल्यावर पार पाडली आहे. तसेच आदरणीय सन्माननीय योगीराजजी गायकवाड साहेब सरकार यांचं सुद्धा शुभ आगमन होत आहे. नक्कीच मित्रांनो वेळात वेळ काढून हे व्यक्तिमत्व आज आपल्या स्पर्धेसाठी लाभलंय. आदरणीय सन्माननीय योगीराजजी गायकवाड सरकार यांचं शुभ आगमन होतं. मित्रांनो टाळ्यांचा गजर होऊ द्या. एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत त्यांचं सुद्धा इथे शुभ आगमन असेल. मी सरांना विनंती करतो त्यांचं ग्रँड वेलकम आपण इथे आपण पाहताय 14 कला आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा गणरायांचा आणि महाराजांचा इतिहास वाचून आपल्या सगळ्यांचं रक्त सळसळतं ते थोर राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला इथं वंदन केलं गेलंय आणि सरांचं ते शुभ आगमन झालं. मी सरांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि या आपल्या प्राईज सेरेमनीचा आपण थोडा स्वाद घ्यायचा आहे. तसेच मित्रांनो श्री तुकाई स्पोर्ट्सचे ओनर आदरणीय सन्माननीय शुभाजी काराणे साहेब यांचा जो यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी शुभाजी काराणे साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आहे आपला जो यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी कुमार सरांना विनंती करतोय संतोष गांधी साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सरांचं यथोचित मान सन्मान येथे करायचं आहे. त्याला मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सरांना येथे मात्र सन्मानित केलं जाईल. मित्रांनो ही अशी स्पर्धा आहे नक्कीच मित्रांनो एक मोठी स्पर्धा जी खऱ्या अर्थाने संघ मालकाशी पूर्ण झाली नसते आणि ते संघ मालक आपल्या स्पर्धेत लाभलेत त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान करणं आपला अलम कर्तव्य आणि ते नक्कीच त्या आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतंय. धन्यवाद सर. तसेच लेजंड खेळाडूचे चषक आम्हाला लाभलंय ते अर्थात आदरणीय सन्माननीय निलेशजी उकेडे साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी अमोलजी जाधव साहेबांना विनंती करतो रजीमबाडी साहेबांना विनंती करतो या सर आपण आपल्या शुभ हस्ते यांचं यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. त्याला सुद्धा मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण अर्थात ते गोड सन्मान चिन्हाने सन्मानित केला जाईल. तसेच आदरणीय सन्माननीय आपल्या शाहूवाडी तालुक्याचे कार्याध्यक्ष कुमारजी शेळके साहेब यांचं सुद्धा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. कुमारजी शेळके साहेब आपण यायचा आपलं सुद्धा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी सचिन पाटील साहेबांना विनंती करतो ना आपण आपल्या शुभ हस्ते याचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मित्रांनो नक्कीच कमिटी मेंबर खऱ्या अर्थानं मित्रांनो कोणती स्पर्धा म्हटली की 15 ते 20 दिवस असलेली मेहनत या चेहऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली त्यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जातो.
नेक्स्ट. तसेच मित्रांनो आपण पाहतात आम्ही आता स्पर्धेचं समालोचन केलं आणि खऱ्या आता टेक्निकल टीम आणि कॉमेंटेटर याच्यामधला एक खऱ्या अर्थानं महत्वाचा भाग अर्थात गुणलेखक असतो आणि ज्याची खऱ्या अर्थानं 2 दिवसामध्ये आम्हाला विशेष सहकार्य लाभलं असे शेखरजी पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी शेखर सरांना विनंती करतो सर या आपण सुद्धा यथोचित मान सन्मान येथे केलं टाळ्यांचं गजर होत्या एकदा शेखर पाटील साहेबांसाठी एक सुंदर गुणलेखकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. त्यांना मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. तसेच दुसरे गुणलेखक अमितजी पवार साहेब यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी सचिन सरांनाच विनंती करतो अमितजी पवार साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. चला अमित पवार यायचं आपण सचिन पाटलांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे. त्यांना सुद्धा मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. तसेच निलेश बोटंगले यांचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. चला निलेश बोटंगले लगेच त्वरित यायचं ज्या ज्या मान्यवर मंडळांची मी नावाची उद्घोषणा करून त्यांना विनंती असेल आपण त्वरित यायचं. तसेच निलेश बोटंगले साहेब आपण या निलेश बोट नाही तसेच प्रमोद वनागडे साहेब आपण सुद्धा यायचं आपलं तो यथोचित मान सन्मान ते केला जाईल. तसेच नितेशजी वरेकर साहेब आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यायचं आपलं सुद्धा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. तसेच अमोलजी पिंपळे साहेब आपण सुद्धा यायचं आपलं सुद्धा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. चला अमोलजी पिंपळे या सर प्लीज. कोणी मित्रांनो आपण पाहता लेजंड खेळाडूचं कॅश प्राइज यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले असे अमोलजी पिंपळे यांचा यथोचित मान सन्मान ते केला जातो. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह लाभले त्याचे आदरणीय सन्माननीय प्रदीपजी वीर साहेब यांना पुन्हा एकदा आमंत्रित करतो सर आपण या आपलं जो यथोचित मान सन्मान ते केला जाईल. प्रदीपजी वीर सर. तसेच सचिनजी पाटील साहेब यांचा जो यथोचित मान सन्मान ते केला जाईल. मी कुमार दादाला विनंती करतोय आपण तो सचिन पाटील यांचा जो यथोचित मान सन्मान करायचा आहे. मला पाहिजे तसेच मित्रांनो आपण 2 दिवस ही स्पर्धा पाहताय आणि या खऱ्या अर्थानं एक त्यांच्या माध्यमातून आपण पाहिजे गेलं तर प्रत्येक काम या 2 महिलांच्या अर्थात त्या 2 लेडीजच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच लाभलंय. त्यातील आपण पाहता या आदरणीय सन्माननीय मॅडम जयश्री मॅम यांचा तो यथोचित मान सन्मान ते केला जाईल. मी सचिनजी पाटील साहेबांना विनंती करतो यांचा यथोचित मान सन्मान ते केला. तसेच मी सीमा मॅमला विनंती करतो आपण दोघींनी सोबत यायचं. चला मॅम या जयश्री मॅम आणि सीमा मॅमला विनंती करतो आपण सुद्धा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. सचिनजी पाटील सरांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते यांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे. तसेच सीमा मॅनेजर विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे आपल्या सुद्धा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. आपल्या सुद्धा इथे पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण हे सन्मान चिन्ह देण्याला प्रयत्न मात्र सन्मानित केला जाईल. तसेच मित्रांनो एक महत्वाचं पारितोषिक आहे महत्वाचा सन्मान आहे. अर्थात 2 दिवस म्हणजे आपल्याला ज्याने भोजनदान त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय असे या आदरणीय सन्माननीय संतोष वरेकर साहेब यांचा जो यथोचित मान सन्मान ते केला जाईल. संतोष सर आपण कुठे असेल तरी आपलं जो यथोचित मान सन्मान ते केला जाईल. संतोषजी वरेकर साहेब माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज आपण या. तसेच आम्हाला स्कोर म्हणून जे लाभले संकेत जे चालके त्यांचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल.
तसेच आदरणीय सन्माननीय सचिन सर आपण यायचं आहे जो तो यथोचित मान सन्मान ते करायचं आपले गुणलेखक आहेत गुणलेखक आहेत मित्रांनो खरंच एक युवा गुणलेखक आहेत अजूनही त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा कव्हर केल्या जातील आणि त्यांना सुद्धा पुढील वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा देतो तसेच मित्रांनो आपण 2 दिवस पाहिलेत आणि कोल्हापूरची शान अर्थात तुतारी वादन यांच्या माध्यमातून झालंय अर्थात गुरुबंधू यांचा तो यथोचित मान सन्मान ते केला जाईल मी विनंती करतो सचिनजी लोहार यांना विनंती करतो आपल्या शुभ असते त्यांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे तर दोघांना विनंती करतो तसेच मित्रांनो अनिल भाई पाटील साहेबांचे मोठे बंधू आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील साहेब इथे उपस्थित त्यांचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल मी सचिनजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण या आपला सुद्धा यथोचित मान सन्मान ते केला जाईल मी ते विनंती करतो या सचिनजी लोहार साहेबांना आपण आपल्या शुभ असे सचिनजी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान ते करायचं आहे किरण शिंदे मित्रांनो थोडी शांतता बाळगायची थोडा वेळ आपण घेतो जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये तसेच विनोद पाटील सर आपण प्लीज या तसेच ऐनवाडी संघाचे कर्णधार संजय हेडगे साहेबांचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल सरांना विनंती करतो सर या आपलं सुद्धा यथोचित मान सन्मान ते केला जाईल सर या प्लीज आपल्या नावाची उद्घोषणा करतो आपण त्वरित यायचं आहे मी निलेश जोकडे साहेबांना विनंती करतो आपण शुभ असे सरांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे तसेच आदरणीय सन्माननीय सूर्यजी लांबोरे साहेबांचा तो यथोचित मान सन्मान ते केला जाईल सूर्यजी लांबोरे सर आपण या आपलं तो यथोचित होल्डर तो प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करतात आपल्या या व्यासपीठावर नक्कीच पाहायला मिळतात तसेच मित्रांनो आपण पाहताय 2 दिवस ही स्पर्धा पाहताय आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या आपल्याला पाहायला मिळाली अर्थात युटीसी लाईव्ह चे सर्व शैलेशजी भोईर साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आहे आपण तो यथोचित मान सन्मान ते केला जाईल मी विनंती करतो अनिलजी पाटील साहेबांना आपण आपल्या शुभ असते इथे युटीसी लाईव्हचे सर्व शैलेश दादा यांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे त्यानुसार मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण देऊन त्याला सन्मानित केला जाईल तसेच आदरणीय सन्माननीय राजेंद्र भरेश साहेबांचा जो यथोचित मान सन्मान केला जाईल मी राजू भरेश साहेबांना विनंती करतो आपण या आपला जो यथोचित मान सन्मान ते केला जाईल तसेच मित्रांनो एक महत्वाचा सत्कार आहे आदरणीय सन्माननीय योगीराजजी गायकवाड सरकार साहेब यांचा जो यथोचित मान सन्मान ते केला जाईल मी संपूर्ण असोसिएशन कमिटीला विनंती करतोय आपण यायचं आहे आणि सरांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे योगीराजजी गायकवाड सरकार साहेब आपल्याला विनंती करतो आपण सर या आपलं सुद्धा यथोचित मान सन्मान ते केला जाईल पूर्ण कमिटीला विनंती करतो आपण या आणि सरांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे
तसेच मित्रांनो एक दिलदार व्यक्तिमत्व अर्थात किरणजी शिंदे साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी इथे संधीबद्दलच विनंती करतो आपण आपल्या शुभ असते त्यांचं. चला या प्लीज किरण शिंदे आपण या. किरण शिंदे या. किरणजी शिंदे आपण यायचं आहे. मी संधीबद्दल विनंती करतो संधीजी साळके साहेबांना विनंती करतो आपण किरणजी शिंदे साहेबांचं यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. तसेच मित्रांनो एक विशेष सत्कार आहे. आदरणीय सन्माननीय अक्षयजी चौगुले साहेब यांचा तो यथोचित मान सन्मानाचा केला जाईल. अक्षय सर आपण या. आपण सुद्धा वेळ जास्त घ्यायचा नाही त्वरित या. चला विनंती असेल. चला या सर. तसेच शाहूवाडी तालुक्याचे एक दिलदार व्यक्तिमत्व उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी कुमारदारांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते यांचं यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. चला चला विनंती असेल. चला तसेच एक विशेष सत्कार असेल. सचिनजी लोहा सरांना विनंती करतो आपल्याला इथे सत्कार केला जाईल. चला सगळ्यांना विनंती सगळ्या खेळाडूंना विनंती आपण इथे लाईन अप करायचं. चला या सगळ्यांना विनंती या त्वरित या. तसेच मित्रांनो एक मोठा सत्कार आहे आणि या सत्कारासाठी मला प्रत्येकाच्या टाळ्यांचा गजर अपेक्षित आहे. कारण ही स्पर्धा हे असोसिएशन ज्यांच्या तसेच उपाध्यक्ष सचिनजी पाटील साहेब यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. चला सगळ्यांना विनंती असेल आपण लाईन अप करा. चला या विनंती असेल आपल्याला. सचिनजी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे केला जातो. मित्रांनो थोडी शांतता बाळा प्लीज. थोडा वेळ जास्त वेळ लागेल तुमचा. मित्रांनो या व्यक्तिमत्वाला टाळ्यांचा गजर सचिनजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मित्रांनो एकदा प्लीज लाईन अप करा प्लीज. विनंती असेल थोडी रिक्वेस्ट आपल्याला एक मित्रत्वाची बंधुत्वाची विनंती आहे. तसेच शाहूवाडी तालुक्याचे अध्यक्ष एक दिलदार व्यक्तिमत्व संदीपजी साळके साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी अनिल पाटील साहेबांना विनंती करतो आणि संदीपजी पवार साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असे संदीपजी साळके साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. टाळ्यांचा गजर होत राहू द्या. मित्रांनो मी का सांगतो टाळ्यांचा गजर कारण या खऱ्या अर्थानं या असोसिएशनला शिस्त देण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं गेलंय आणि आमच्यावर त्या छोट्या समालोचकाला इथे समालोचक म्हणून ओळख निर्माण करण्याचं काम त्या सुद्धा यांचा मोलाचा वाटा असे संदीप साळके साहेबांचा यथोचित मान सन्मान ते केला जातो. टाळ्यांचा गजर होऊ द्या. तसेच मित्रांनो आपण 2 दिवस स्पर्धा पाहताय. 2 दिवस स्पर्धेमध्ये आपण 5 समालोचक पाहिलेत आणि खरंच म्हणजे टाळ्यांचा गजर होत्या. मित्रांनो इथे व्यासपीठावरती आपण काय पाहताय मित्रांनो खरंच संदीप साळके यांचा नक्कीच यथोचित मान सन्मान येथे केला. आपण पहिल्याच व्यासपीठाला नक्कीच मानवंदना दिली आहे. नक्कीच सर आपलं कौतुक असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून अनेक स्पर्धा नक्कीच चांगल्या आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो आपण समालोचकांचा नक्कीच सत्कार करणार आहोत ज्याने आम्हाला 2 दिवसामध्ये नक्कीच साथ दिली. असा अर्थात व्हॉइस ऑफ टिटवाळा ज्याने आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या शब्दानं आलेला प्रत्येक प्रेक्षकाला मंत्रमुग्ध केला. असे विश्वाजी केणे सर यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी अक्षय सरांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असे सरांचा यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. चला या विश्वाजी केणे सरांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल.
तसेच मित्रांनो आपण पाहिलं गेलं 2 दिवस स्पर्धा होती, थोडेसे घाईमध्ये होते, मात्र थोडा आम्हाला साथ दिली असा आपला व्हॉइस ऑफ शाहूवाडी अर्थात मराठी भाषेवरती असलेलं प्रभुत्व, तिखट शब्दांचा गोड मारा आणि शब्दांची जुळवाजुळव त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते असे विनोदजी पाटील सर यांचा यथोचित मानसन्मान येथे केला जाईल. मी राजेंद्र जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभ असते यांचं यथोचित मानसन्मान येथे करतात. जाधव सर या. विश्वास सर. विश्वास सर. व्हॉइस ऑफ शाहूला टाळ्यांचा गजर होता या समालोचकांसाठी. खरंच छान समालोचनाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला अनुभवायला मिळाला. एक शुभ सन्मान आपण करूयात. खरं तर 2 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकला तर व्हॉइस ऑफ पनवेल सन्मान्य सिद्धेशजी गायकवाड सरांचा आपण यथोचित शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करूयात. हा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन नक्कीच आमच्या अध्यक्षांना विनंती असेल आपण पुढे या. आपल्या शुभ असते शुभ सन्मान करायचा सिद्धेश गायकवाड सरांचा आपण करूयात शुभ सन्मान, ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकला आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती आपण करूयात. खरं तर गोड आवाज आणि त्यांच्या आवाजाने या ठिकाणी मात्र या स्पर्धेला देखील 4 स्थान लावले. त्यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करूयात. तदनंतर मात्र आमचे डीजे मास्टर आपण देखील या डीजे राज ज्याने आमच्या आवाजाची काळजी घेतली. खऱ्या अर्थानं स्पर्धा नक्कीच सलग 3 महिने कंटिन्यू समालोचन करत असतो, परंतु आवाजाची काळजी घेणं हे डीजे मास्टरचं कर्तव्य असतं. डीजे राज आपण कुठे असाल तर आपण आपला यथोचित शुभ सन्मान घेण्यासाठी या. राजू बरिष्टे त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. या आपण राजूजी बरिष्टे आपल्याला विनंती असेल की आपण या, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. डीजे राज आपण देखील या कुठे असाल तर. आणि यस कुणाचा शुभ सन्मान बाकी असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. सिद्धेशी पाटील यांनी सर्वांचे शुभ सन्मान घेतील, परंतु एक महत्वाची सूचना देईल. ज्यावेळेस आपण प्रत्येक व्यक्तीचा आदर सन्मान करत असतो त्याआधी आपण आपली पंच कमिटी असेल, समालोचक असतील, यांचा आधी आपण या ठिकाणी मात्र यथोचित शुभ सन्मान करणं गरजेचं असतो, कारण की पंचांविना कुठलीही स्पर्धा ही अपुरी असते. परंतु वेळ जास्त झाला त्या अनुषंगाने आपली पंच कमिटी आणि समालोचक देखील नाहीयेत, त्या सर्वांशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. सोनू बांगर असेल, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, त्याचबरोबर आमचे 4ही पंच यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय समालोचन कक्षाच्या वतीनं. आणि अजूनही कोणाचा जर शुभ सन्मान राहिला असेल तर असोसिएशन कमिटीच्या वतीनं आणि या प्रीमियर लीगच्या वतीनं जर कुणाचा चुकून शुभ सन्मान बाकी राहिला असेल तर आम्ही या ठिकाणी मात्र दिलगिरी व्यक्त करतोय. आणि शुभ सन्मान येथे संपन्न झाला असं मी जाहीर करतो. कुणाचा चुकून जर शुभ सन्मान राहिला असेल तर मोठ्या मनाने आपण या प्रीमियर लीगला आणि अर्थातच या असोसिएशन कमिटीला आपण माफ करावं असं मी पुनश्च या ठिकाणी मात्र व्यक्त करतोय. दोन्ही संघ लाईनअप करतील आणि वेलकम टू गाईज. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष अधिक स्वागत आहे. आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करतोय. खऱ्या अर्थानं ही 2 दिवसाची स्पर्धा होती, परंतु आपण सर्वांनी एका मित्र बंधुतुल्य आणि आपल्या तालुक्याचं नाव लौकिक करण्यासाठी एकत्र आलात. एकदा सर्वांनी आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजवायचा आहे, कारण की सर्वांच्या आनंदाने उत्साहानं ही स्पर्धा मात्र पूर्वत्वाला गेली. आणि आता मात्र आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करूयात. या ठिकाणी मात्र या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आपण दिला होता. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करेन की ज्यांनी नरेशजी गोपाल गवलेवाडी, जर आपण पुढे असाल तर आपण पुढे या. गवलेवाडी संघाचे कोणी प्रतिनिधी असाल तर आपण पुढे या, कारण की आता मात्र बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा हा पुरस्कार नक्कीच यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. आणि बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील ठरलाय ज्याने तब्बल 8 कॅचेस घेतल्या. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहित पाटील ठरलाय. क्या बात आहे, रोहित पाटील साठी एकदा जोरदार झाला पाहिजे. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर ठरलाय. कमालीचं प्रदर्शन राहिलं आणि या ठिकाणी मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून रोहित पाटील याची निवड झाली आहे. खूप खूप आभार, खूप खूप अभिनंदन. अशीच कार्य आपण देखील करत राहा.
सर्वांचं पुनश्च एकदा मी अधिक आभार व्यक्त करेल आणि रोहित पाटीलला देखील पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतील. त्यानंतरचा पुरस्कार आपण देऊयात उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करेन ज्यांच्या माध्यमातून ही आकर्षक ट्रॉफी लाभली कुमारी स्वरा संतोष जामदार. नक्कीच संतोषी जामदार साहेबांना विनंती करेन की आपण पुढे या. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक स्पोर्ट्स शूज जे आम्हाला पुरस्कृत केले किशोरजी चौगुले यांना देखील विनंती असेल की आपण देखील या. किशोरजी चौगुले साहेबांना विनंती असेल आपण देखील पुढे या. त्यांचे कोणी प्रतिनिधी असेल तर आपण देखील पुढे या. स्पोर्ट्स शूज आणि त्याचबरोबरीनं ही आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच हा पुरस्कार आपण देऊयात उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट ठरलाय. संघाचं नाव आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि ज्या गोलंदाजाने विकेट्स घेतल्या 9 ज्या गोलंदाजाचं नाव आहे अभिषेक पाटील ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. एकदा जोरदार झाला पाहिजे अभिषेक पाटील साठी. क्या बात आहे, कमालीचं प्रदर्शन केलं. तब्बल 9 विकेट्स या ठिकाणी मात्र त्यांनी आपल्या संघासाठी जोडल्या आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज तो ठरला. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा असतील, खूप खूप अभिनंदन. आणि त्यानंतरचा पुरस्कार असेल बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज आणि हा पुरस्कार नक्कीच कुमारी मनस्वी संतोष जामदार आणि सन्मान्य संतोषजी जामदार साहेबांनाच विनंती असेल की आपल्या शुभ असते त्याचं आकर्षक स्पोर्ट्स शूज जे उत्कृष्ट फलंदाजासाठी आहेत अक्षयजी चौगुले यांना देखील विनंती असेल आपण पुढे या. या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून आपण देऊयात बेस्ट बॅट्समॅन ऑफ दिस टुर्नामेंट आणि उत्कृष्ट फलंदाज आहेत ज्याने तब्बल 135 धावा या स्पर्धेमध्ये लावल्या. तोच ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समॅन अर्थातच एलूर संघाचा सुरेश लुगडे ठरलाय उत्कृष्ट फलंदाज ऑफ दिस टुर्नामेंट. क्या बात आहे, क्या बात आहे, 135 धावा आक्रमक खेळी साकारली आणि इथे मात्र लगेच सन्मानित केलं जाईल सुरेश लुगडेला. खूप खूप या ठिकाणी मात्र नक्कीच आभार असतील. राजेशजी जाधव साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र पंखा देखील आहे. गरमी में थंडी का एहसास आणि इथे मात्र एक कूल करण्याचं कार्य त्यांना देखील करेल आणि हा मात्र उत्कृष्ट फलंदाजासाठी नक्कीच आकर्षक हॅलो शिक हॅलो शिक हॅलो शिक हॅलो शिक हॅलो शिक यस. आणि या स्पर्धेमध्ये काही आगळे वेगळे देखील पारितोषिक आहेत. रायझिंग स्टार नक्कीच या ठिकाणी मात्र आपण देऊयात. रायझिंग स्टार साठी आपल्याकडे आकर्षक ट्रॉफी जे मला पुरस्कृत केले सन्मान्य श्री विनोदजी पाटील यांनी. आणि विनोदजी पाटील साहेबांनाच विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे. विनोदजी पाटील यस, क्या बात आहे, आमचे साधी समालोचक आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच हे आगळं वेगळं पारितोषिक लावलं आहे. रायझिंग स्टार या स्पर्धेतील ज्याने तब्बल 6 विकेट्स घेतल्या आणि संघाचं नाव आहे एलूर आणि या ठिकाणी मात्र रायझिंग स्टार फलंदाज आणि गोलंदाज असेल साहिल चौगुले. क्या बात आहे, रायझिंग स्टार ऑफ दिस टुर्नामेंट शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मधील नक्की या ठिकाणी मात्र रायझिंग स्टार या ठिकाणी मात्र ठरलाय तो म्हणजे साहिल चौगुले. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तदनंतरचा पुरस्कार आपण देऊयात लेजंड खेळाडू 40+ खेळाडू. अर्थातच हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन निलेशजी उकेडे साहेबांना की त्यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी त्यांनी पुरस्कृत केले. आणि खऱ्या अर्थानं 40 वर्ष ओलांडल्यानंतर मित्रांनो आपण क्रिकेट पासून थोडेसे दूर होतो परंतु एक धाव आरोग्यासाठी हे असं नेहमीच 40+ खेळाडूची एक स्लोगन असतो त्याची ही परिभाषा असते. आणि या स्पर्धेतील लेजंड खेळाडू ठरलेत आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे
नो डाऊट ऑल अबाउट अध्यक्ष सन्माननीय संदीप चालके ठरलेत 40+ लेजंड खेळाडू. क्या बात आहे. कमालीची कामगिरी कमालीचं प्रदर्शन राहिला आणि त्याचबरोबरीनं त्यांची या ठिकाणी मात्र नक्कीच संदीप दादा वेळ कमी परंतु 2 शब्द आपण जरूर आपण बोलायचं. काही हरकत नाही. आवाज देखील बसलाय कारण की फार मोठी जबाबदारी त्यांच्यावरती होती. काही हरकत नाही. आणि त्यानंतर मात्र आपण देऊयात सिक्सर किंग चौकार किंग देऊयात. नक्कीच ज्याने चौकारांची आतिषबाजी या स्पर्धेमध्ये पाहिली आणि नक्कीच 9 चौकार ज्या खेळाडूने मारले संघाचं नाव आहे आरबीसीसी भातली आणि चौकार किंग आहे जाहीर जेबीसीसी भातली संघाचा जाहीर ठरला या ठिकाणी मात्र अर्थातच चौकार किंग या लगेचच या. आणि या ठिकाणी मात्र योगीराजजी भारमल साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आणि त्यांच्याच माध्यमातून आकर्षक ट्रॉफी यस जाहीर आपण या कारण की तब्बल जाहीरला आपण या ठिकाणी मात्र चौकार किंग यस खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि चौकार किंगचा हा पुरस्कार आपण देतोय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील जेबीसीसी भातली संघाला देखील. आणि त्यानंतर मात्र हा षटकार किंगचा पुरस्कार आहे. जो पुरस्कार ज्या खेळाडूला मिळतो त्याचं नाव नक्कीच 1 वर्षभर गाजेल यात मात्र शंका नाही. कारण की षटकारांची आतिषबाजी करणं हे प्रत्येक खेळाडूचा स्वप्न असतो ड्रीम असतो. आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच षटकार किंग साठी आकर्षक ट्रॉफी जे आम्हाला पुरस्कृत केले योगराजजी नक्कीच साहेबांनी केल्या. आणि कुमारजी शेळके यांना विनंती असेल आपण पुढे या. आणि सिक्सर किंग या ठिकाणी मात्र ठरलाय या स्पर्धेमध्ये तब्बल 15 षटकार ज्या फलंदाजाने मारले तो ठरलाय एलूर संघाचा सुरेश लुगडे सिक्सर किंग ऑफ दिस टुर्नामेंट. क्या बात आहे. एकदा जोरदार स्वागत करूयात सुरेश लुगडेचं. कमालीचं प्रदर्शन राहिला 15 षटकार तब्बल त्याच्या बॅट मधून आल्या आणि या ठिकाणी मात्र सिक्सर किंगचा हा बहुसन्मान त्याला दिला जातोय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. येस आपल्याकडे मालिकावेरा आणि मालिकावारसाठी स्पोर्ट्स सायकल त्या अनुषंगाने ही आपण नंतर देऊयात परंतु याआधी आपण देऊयात रनरअप. येस रनरअप संघ ठरला आणि रनरअप संघातील सर्व खेळाडूंना मेडल देखील आहेत. दोन्ही संघांना मेडल आहेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र या स्पर्धेतील रनरअप संघ ठरलाय ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलोर आणि संघ मालक आहेत कुमारी आराध्या अनिल पाटील आणि श्री अनिल भाई पाटील. नक्की यांना विनंती असेल आपण पुढे या. आराध्या आपण देखील या त्याचबरोबर अनिल पाटील साहेब आपण देखील यात आणि संपूर्ण संघाने देखील या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलोर या संघासाठी. क्या बात आहे क्या बात आहे. कमालीचं प्रदर्शन राहिलं. अंतिम मोमेंटला सामना जरी आता तो निसटला असेल परंतु या ठिकाणी मात्र चांगला खेळ प्रस्थापित केला होता. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स नक्कीच आपण देखील सजरा दुर्वा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून हे आकर्षक मेडल्स नक्कीच आम्हाला पुरस्कृत केले गेलेत. नक्कीच या ठिकाणी मात्र रनर अप ऑफ दिस टुर्नामेंट संघ ठरलाय ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर हा संघ. सर्व संघाला आपण मेडल देतोय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि संघाचे संघ मालक आराध्य देखील आहेत अनिलभाई पाटील देखील आहेत आणि या ठिकाणी मात्र सर्व संघाला या ठिकाणी मात्र आपण सन्मानित केलाय. आणि त्याचबरोबर आपण किरण वारन साहेबांना विनंती असेल आपण पुढे यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी आपण अनावरण करणार आहोत परंतु कर्णधार आपण पुढे या. कर्णधाराची आपण बाईट देखील घेणार आहोत. संघ मालक आपण पुढे या. यस संघ मालक आमच्या समेत जोडले जातील. विचार केला ट्रॉफी तर आपण देणार आहोत परंतु संघ मालकाची महत्वाची भूमिका काय होती ते आपण जाणून घेऊया स्पर्धेबद्दल.
यस इथे मात्र रनर अप संघ ठरला या स्पर्धेतील अर्थातच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत येलूर संघासाठी. क्या बात आहे. मोरया कमालीचं प्रदर्शन आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यस मालक आपण मालक यस दोनच शब्द आपण बोला कारण की महत्वाची भूमिका होती. अनिल शेठ पाटील आमच्या समवेत आहेत. अनिल शेठ पाटील विचार केला तर चांगली स्पर्धा आपण पाहिली. आपल्या संघाने सलग 2 दिवस आपल्या अनेक खेळाडूंनी ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवला होता त्यांनी चांगली कामगिरी केली होती. परंतु संघ नायकासाठी दादा माझ्याकडे एक प्रश्न आधीच रेडी आहे. आधी आपण संघ नायकांना विचारूया नंतर तुमचं बाईट घेऊया. संघ नायक पुढे या. खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून आम्ही स्पर्धा कव्हर करतोय. ज्यावेळेस आपण मेगा फायनलची मॅच खेळत असतो त्यावेळेस टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः ऍज अ कॅप्टन बॅटिंग घेत असतो कारण की त्याला माहित असतो की नंतर लाईटचा इफेक्ट असतो. परंतु आपण आगळा वेगळा निर्णय घेतला. जसा आपण निर्णय घेतला आम्ही चर्चा देखील सर्व समालोचकांनी केली का इथे काय निर्णय घेतला टॉस जिंकून क्षेत्ररक्षण जिंकला. हा निर्णय घेण्यामागचा नक्की कारण काय होतं. माझ्या टीमने सांगितलं होतं. मी स्वतः एकट्या वती नाही घेतलं काय. टीमने सांगितलं होतं फिल्डिंग घेऊ फिल्डिंग केली. यस परंतु चांगला खेळ एकंदरीत या स्पर्धेबद्दल राहिला आपल्या संघ मालकाबद्दल आणि एकंदरीत आपल्या संघाबद्दल आणि या ओव्हरऑल स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल. सगळे भारी आपल्या कमिटीचे आभार मानतो. एवढी चांगली टुर्नामेंट खेळण्यात आम्हाला हे केलं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील काही हरकत नाही. खूप साऱ्या संघ मालकाबद्दल बोला कारण की ज्या वेळेस संघ हारला की एखादा संघ मला थोडासा राग चिडचिड करत असतो. परंतु अनिल भाई होते काही शब्द नाही बोलले. शेवटचा सामना देखील आपण मला 2 चेंडू शिल्लक होते तरी सुद्धा सामना सोडा लावला कारण की कुठल्या खेळाडूला इर्जा होऊ नये असं करणं तर कुठला संघ मालक करत नाही. परंतु एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की येणाऱ्या काळामध्ये अनेक स्पर्धा आहेत आणि एखाद्या खेळाडूला जर इजा झाली असती तर त्याचा करिअर इथेच नक्कीच समाप्त झाला असता. आपल्या संघ मालकाबद्दल काय म्हणणं असेल. अनिल भाईंचं मी आभार मानतो. मला आयकॉन म्हणून खेळायची संधी दिली आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील काही हरकत नाही. संघ मालक अनिल दादा काय म्हणाल आपल्या संघाबद्दल आणि या ओव्हरऑल आपल्या या स्पर्धेबद्दल. आपली देखील महत्वाची भूमिका आयोजकाच्या माध्यमातून आपण पाहिली या स्पर्धेबद्दल आणि एकंदरीत आपल्या तालुक्याबद्दल काय म्हणणं असेल. प्रथम तर मी धन्यवाद देतो की शाहवाडी ग्रामीण तालुका क्रिकेट असोसिएशनने आम्हाला यामध्ये खेळण्याचा संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः असोसिएशनचे मनापूर्वक आभार मानतो. ही स्पर्धा एक मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी खेळणं एक माझं स्वप्न होतं ते माझ्या टीमने आज साकार करून दिलं त्याबद्दल मी टीमचा मनापासून धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि नक्कीच अनिल दादांचा आणि त्यांच्या कर्णधारांचं देखील आम्ही कौतुक करू. लाईनअप करून आपण थांबायचा. तोच आपण आपल्याकडे स्पोर्ट्स सायकल देखील आहेत मॅन ऑफ द सिरीज साठी. स्पोर्ट सायकल आहे त्याचबरोबरीनं आकर्षक ट्रॉफी आहे कूलर देखील आहेत आणि स्पोर्ट्स शूज देखील आहेत. क्या बात आहे. कमालीचे या ठिकाणी मात्र पारितोषिक आहेत. स्पोर्ट्स शूज दिनेशजी केतल साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. कूलर तानाजी लांबोरे साहेबांनी पुरस्कृत केले आणि स्पोर्ट्सची सायकल श्री नितीनजी कदम गिरिजा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत आणि त्याचबरोबर हे आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय दीपक गणपती भोसले यांच्या स्मरणार्थ कुमार अमोल दीपक भोसले यांनी पुरस्कृत केलाय. आणि सर्व आमच्या मान्यवरांना विनंती असेल आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते नक्कीच तानाजी लांबोरे साहेब आपण या. त्याचबरोबरीनं सन्मान्य नितीनजी कदम आपण देखील या. अमोलजी भोसले साहेब आपण देखील या. दिनेशजी जेतल साहेब आपण देखील या. सर्व या आपण कारण की आपल्याच शुभ हस्ते ही मॅन ऑफ द सिरीजची या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द सिरीजची या ठिकाणी मात्र ही स्पोर्ट्स सायकल असेल आणि अनेक पारितोषिके आपण देणार आहोत आणि अनेक मान्यवर या. जेवढे मान्यवर उपस्थित आहेत त्यांनी पुढे या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र हा पुरस्कार देणार आहोत. खऱ्या अर्थानं नक्कीच अनेक खेळाडूंनी अनेक गोलंदाजांनी चांगलं कार्य केलं. आपल्या संघासाठी जीवाच्या आकांताने रगरगत्या उन्हामध्ये जीवाची बाजी लावली. परंतु या स्पर्धेमध्ये
नक्कीच हा एक महत्वाचा क्षण असतो, महत्वाचा पुरस्कार असतो. मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर. नक्कीच कोण असेल? एनिवन गेस हु इज द मॅन ऑफ द सिरीज? नक्कीच या ठिकाणी मात्र सगळ्यांनी प्रेडिक्शन देखील लावलंय आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय पलुंद्रे लायन्स संघ नाही, आणि इथे मात्र संघ येलूर, आणि या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय सुरेश लुगडे. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे सुरेश लुगडेसाठी. 135 पॉइंट्सने त्यांनी आघाडी घातली आणि इथे मात्र तो ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. एकदा आपण नक्कीच सन्मानित करूयात यस सुरेशला. नक्कीच या ठिकाणी मात्र ही स्पोर्ट्स सायकल, आकर्षक ट्रॉफी, स्पोर्ट्स शूज आणि या ठिकाणी मात्र कूलर देखील आहे. नक्कीच गर्मी में थंडी का एहसास, कमालीचा कामगिरी केली आणि या ठिकाणी मात्र चांगलं बाटल देखील आपल्याला पाहायला मिळाला. असं एक फोटो सेशन करायचं, फोटो सेशन केला जाईल. हे क्षणचित्रे टिपली जातील, यस फोटो टिपले जातील आणि आता मात्र नक्कीच चांगला खेळ देखील झाला होता आणि त्या अनुषंगाने हे फोटो सेशन, हे नक्कीच क्षणचित्रे टिपली जातील सुरेशशी. परंतु इथे मात्र चांगला खेळ देखील साकारला होता. क्या बात आहे सुरेश, असंच थांबायचं. आपण स्पोर्ट्स सायकल वरती देखील बाईट घ्यायचे, परंतु नक्कीच आपण असू नका. आम्ही नक्कीच ज्यावेळेस अनेक खेळाडूंचा ज्यावेळेस मात्र नक्कीच ओपिनियन घेत असतो, त्यांनी भारतातील अनेक स्पर्धा गाजवल्या. आज या क्षणाला आपण पाहिलं तर जगातील नव्हे, भारतातील नव्हे तर नक्कीच इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा ज्याने नक्कीच टेनिस क्रिकेटला एक वेगळ्या पटलावरती आणला, इंडिया स्ट्रीट प्रीमियर लीग, ज्या स्पर्धेमध्ये चेन्नई संघाकडून जो खेळतोय कल्याण डोंबिवलीचा आणि महाराष्ट्राचा बायकर मॅन, त्याने देखील मॅन ऑफ द सिरीजची सुरुवात एका स्पोर्ट्स सायकलने केली होती आणि आता त्याच्याकडे तब्बल 33 सायकल्स आणि 4 या ठिकाणी मात्र 4 व्हीलर्स देखील आहेत आणि आपण देखील सुरुवात तशीच करतात. काय म्हणाल, आपल्याला इथे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मिळाला आहे आणि नक्कीच या ठिकाणी मात्र काय मनामध्ये काय वाटतं, कसं वाटतंय? पहिल्यांदा मी असोसिएशन कमिटीचं अभिनंदन करतो, कारण की मला मला इथपासून खेळायला भेटलं. आणि लास्ट परंतु एक शेवटचा प्रश्न असेल, स्पोर्ट्स सायकल मिळालंय, बाईक तर नाही परंतु सायकल मिळाली, या सायकल वरती मागे कोणाला बसवणार? पहिल्यांदा मी माझ्या टीमच्या ओनरला सायकलवरती मागे बसलो. खूप खूप आभार असतील. आपण यस नक्कीच या ठिकाणी मात्र सायकल वगैरे नक्कीच थोडीशी हेल्प करा, प्लीज हेल्प करा. आपण नक्कीच चांगलं कार्य या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळालं, चांगला खेळ देखील प्रस्थापित केला. चला आपण या ठिकाणी मात्र अंतिम पुरस्कार देणार आहोत, अंतिम पुरस्कार. आणि नक्कीच सगळे मान्यवर आपण पुढे यायचंय, कारण की अंतिम या ठिकाणी मात्र पुरस्कार दिला जाईल आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी मात्र संपूर्ण मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या. राजेशजी वसरे आपण देखील या मंचावरती या, अनेक मान्यवर या. तत्पूर्वी या ठिकाणी मात्र चॅम्पियन ऑफ दिस चॅम्पियन शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यातील चॅम्पियन संघ ठरला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्सला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. द्वितीय राजेंद्र रणवरे आणि नक्कीच हे ओनर होते, संघ मालक होते आणि या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ दिस चॅम्पियन संघ ठरला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, नमो पार्वतीपते, हर हर महादेव. एकदा जोरदार नक्कीच स्वागत करूया, कारण की या स्पर्धेमध्ये अर्थातच
शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 3 मधील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरला. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स खूप खूप आभार असेल आणि नक्कीच संघ मालक आपण थांबा आणि त्याचबरोबर कर्णधार आपण देखील थांबा. थोडीशी बाईट आपली देखील होईल अंतिम मोमेंटला. आधी आपण फोटो सेशन करूयात. फोटो सेशन केला जाईल. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघ ठरलाय या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ. कमालीचं बाटल कमालीचं प्रदर्शन राहिलं आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाला येथे मात्र आपण ही आकर्षक मानाची सन्मानाची आकर्षक चमचमाती ट्रॉफी देऊन सन्मानित करूया. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघासाठी. क्या बात आहे. चांगलं प्रदर्शन केलं चांगला खेळ राहिला आणि नक्कीच आमचे संघ मालक असतील आणि त्याचबरोबर कॅप्टन असतील. आपण थांबायचं संघ मालक आपण देखील थांबा. कॅप्टन आपल्या समवेत आहेत. नक्कीच हा सामना आपण जिंकला. यस फोटो सेशन केलं जाईल परंतु मी विनंती करेन आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे चीफ गेस्ट सन्माननीय योगीराजे गायकवाड साहेबांना विनंती असेल की आपण पुढे या. यस योगीराजे गायकवाड साहेबांना विनंती असेल आम्ही या स्पर्धेबद्दल आपण आपलं मोलाचं मनोगत व्यक्त करायचं आणि शुभेच्छा द्या. 2च शब्द फक्त. योगीराजी गायकवाड साहेब आहेत आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून फोटो सेशन देखील आपण पाहतोय आणि ते मुळाचं मार्गदर्शन देखील देतील. कारण की विचार केला तर शाहूवाडी तालुका आणि त्या तालुक्यावरून या ठिकाणी मात्र नक्कीच स्पर्धा आपण पाहतोय. नक्की योगराज साहेब आपल्या समोर आहेत. साहेब विनंती केली कारण की आपण मुलाचं मार्गदर्शन करायचं आहे. मुंबई सारख्या शहरामध्ये नक्कीच आपल्या तालुक्यातील हे खेळाडू येऊन एकत्रित येऊन चांगला खेळ साकारतात आणि नक्कीच या ठिकाणी मात्र या खेळाचं चांगलं प्रदर्शन करतात. कारण की शाहूवाडी तालुका अर्थात कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून मुंबई सारख्या या शहरामध्ये येऊन नक्कीच चांगला क्रिकेट प्रस्थापित करतात. आपल्या खेळाडूंबद्दल आणि नक्कीच या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल आपलं. जय भवानी. आपलं पहिला सर्वांचे मी आभार मानतो की आपण इथवर आज मला याला संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि ज्या ज्या खेळाडूंनी इथं भाग घेतलेला आहे त्यांना मी शुभेच्छा देतो. आपल्या जिंकलेल्यांचं पण अभिनंदन. म्हणजे रनरअप असतील किंवा ज्यांचे आज खेळात जे काय हारले असतील त्यांनी वाईट वाटून घ्यायची गरज नाही. कारण का तुम्ही आज आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी येऊन एवढं शनिवार रविवार आपल्याला संधी मिळते त्यातनं देखील तुम्ही तुमची इतकी कला इतक्या ह्याच्यात तुम्ही खेळून दाखवताय इतकं चांगले खेळताय त्याबद्दल तुमचे खरोखरच करेल तेवढं तुमचे अभिनंदन किंवा तुमच्या कार्याचं हेच केला पाहिजे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपण खेळत असताना आपापली काळजी घ्या. मुंबईसारख्या ठिकाणी आज तुम्ही करताय आपले गावी आई वडील पण आपले वाट बघत असतात. मी आता जास्ती वेळ आपला घेत नाही. खरं सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि कुणाचंही काही काम असेल गावी तर एक तुमचं सहकारी स्वर्गीय आमदार संजयदांचं चिरंजीव या नात्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं मी आपल्या सर्व मित्रांना विनंती करतो की आपली गावाची कुणाची काही कामं असतील तुम्ही निर्धास्त तुम्ही माझ्यासारख्या तुमच्या सहकारी येऊन मला सांगत जावा. एवढंच मी आपल्याकडे हे करतो. आणि आपली काळजी घ्या. येणाऱ्या ह्याच्यात कुणाचं काही काम लागलं तर मी आपल्या सदैव असंच बरोबर राहीन. आणि आपल्या बोललेल्या ते बद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय. खूप खूप धन्यवाद योगीराजे साहेब. नक्कीच महत्वाचं मार्गदर्शन मुलाचं सहकार्य आपला देखील लाभलं. आमच्या समोर कॅप्टन आहेत. कॅप्टन काय प्रतिक्रिया कसं वाटतंय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन या स्पर्धेचा आपण ठरलात एकंदरीत कसा खेळ वाटला आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल. सगळ्यात आधी मी असोसिएशनसाठी त्यांचे आभार मानतो कारण की एवढा मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला त्यांनी दिलाय. खरं सांगायचं तर मागच्या 2 वर्षात म्हणजे माझं पर्सनली सांगायचं तर मला माझ्या बाजूच्या गावात पण कोण ओळखत नव्हतं पण या प्लॅटफॉर्ममुळे मला आता आज तालुका ओळखतोय त्यामुळे त्यांचं मी धन्यवाद बोलेन. खूप साऱ्या शुभेच्छा असेल. एकंदरीत आपल्या नक्कीच संघ मालकाने आपल्यावरती विश्वास दाखवला आणि नक्कीच आपल्या संघ मालकाबद्दल आणि जे खेळाडू अनेक गावातून आपण तो एकत्रित केलं होतं त्या खेळाडूंबद्दल काय म्हणणं असेल. आमचे खेळाडू मला सुरुवातीला माझा प्लस पॉईंट होता की आमची फिल्डिंग सगळ्यात जास्त चांगली आहे आणि 2-3 ठिकाणून मला ऐकायला मिळालं की तुमची टीम वीक आहे पण माझीच टीम बेस्ट होती आणि म्हणूनच आम्ही चॅम्पियन ठरलो.
आणि याच्यासाठी माझा मास्टरमाइंड माझा भाऊ होता माझ्यासोबत, म्हणून आम्ही जिंकलो. आणि ही ट्रॉफी मी माझ्या मुलीसाठी हे करेन. मी जेव्हा पण खेळायला जातो तेव्हा ती नेहमी बोलते की पप्पा आज ट्रॉफी आणणार का, तर ही ट्रॉफी तिच्यासाठी आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप खूप आभार असेल, खूप खूप शुभेच्छा असतील नक्कीच संघ नायकांना, संघ मालकांना. नक्कीच ही ट्रॉफी आपल्या मुलीला त्यांनी डेडिकेट केले. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सन्मान्य आदित्यजी चालके आपण पुढे या. आदित्य चालके सुतार, यस आदित्य सुतार यांचा आपण शुभ सन्मान करूयात. आदित्य सुतारचा आपण शुभ सन्मान करूयात, कारण की त्याचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं आणि त्याचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. क्या बात आहे, कमालीचं प्रदर्शन झालं आणि सर्वांचं या ठिकाणी मात्र नक्कीच मी आभार व्यक्त करत आहे. चुकून कोणाचं नाव घेण्याचं बाकी राहिलं असेल तर आम्ही नक्कीच आयोजकांच्या वतीनं, नक्कीच या असोसिएशनच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतोय. आणि ही स्पर्धा सर्वांनी नक्कीच आपल्या अंतःकरणातून आनंदाने पूर्वत्वाने त्याबद्दल सर्व खेळाडूंचा, मान्यवरांचा, आयोजकांचा, सर्वांचा आम्ही अधिक आभार व्यक्त करतोय. आणि ही स्पर्धा इथे संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय श्रीराम. थँक्यू ऑल ऑफ यू.